नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ज्यांचा बुध ग्रह खराब आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह हा नीच आहे, तर त्याच्या संबंधी मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे. बुध ग्रह खराब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे हे पुढचे दात जे असतात ते पडतात किंवा दात खराब होतात लवकर. अशा लोकांचा बुध 100% खराब असतो किंवा ते लोक जे काही बोलतात घरामध्ये असो बाहेर असो, त्यांचं कोणी असं सिरियसली कुठली गोष्ट घेत नाही, तिला ग्राह्य धरलं जातं त्या व्यक्तीला, किंवा ही काय वेडीच आहे असं बोललं जातं. तर हे सगळे बुध ग्रहाचे निशाणी आहेत. आपल्या बोलण्यावर, आपल्या व्यक्तित्वावर असं छान असं प्रभाव लोकांवर पडला पाहिजे, आपल्या व्यक्तित्वाचा, आपल्या बोलण्याचा लगेच लोकांना पटलं पाहिजे, तर बुध ग्रह आपला शुभ असतो असं समजा. असे छोटेसे त्याचे सिम्पटम्स आहेत. तर काय करायचं की बुध ग्रह सगळ्यात म्हणजे शुभ करण्याचं खूप छान उपाय आणि स्वस्तातला उपाय म्हणजे काय, तर पिंपळाचं किंवा ह्याचं वडाचं झाड तुम्ही जर एखाद्या पब्लिक प्लेसवर स्वतः खरेदी करून आणा ते रोप, आणि पब्लिक प्लेसमध्ये तुम्ही लावा, कोणत्याही पार्कमध्ये लावा, रस्त्याच्या कडेला लावा, आणि ते जरा थोडं मोठं होईपर्यंत त्याची काळजी घ्या. एकदा का ते जरा बऱ्यापैकी मोठं झालं की ते स्वतःहून आपल्या ते वाढीला लागतं. तर हे जर तुम्ही कराल तर जसजसं ते झाड फुलेल, बहरेल, वाढेल, तसतसं तुमच्या घरामध्ये धनधान्य वाढेल, तुमचा बुध ग्रह शुभ होईल, तुमची वाणी शुद्ध होईल, तुम्ही जे म्हणाल ते लोकांवर त्याचा प्रभाव पडेल. त्याच्यामुळे हा बुध ग्रहाचा छोटासा आणि बिनखर्ची उपाय नक्की करा. नमस्कार.